मराठी कॅफे. तर गारवाची लिहायला सुरुवात कधी झाली आणि कुठे असा रेफरन्स मिळाला की गारवा जाणवतो पण कधी कोणी लिहिलेला मला आठवत नव्हतं तुमच्या आधी? असं काही नाही. मी म्हटलं तसं की आम्ही जेव्हा मित्र झालो आणि मग एकमेकांना भेटायला सुरुवात केली. हा खारला राहायचो, आम्ही बांद्र्याला राहायचो, जवळ होतो. खार दांडा. आणि मी बांद्र्याला मेन रोडला राहायचो. तर आमचं अंतर अगदीच म्हणजे म्हटलं तर वॉकिंग म्हटलं तर अगदी रिक्षा बसनी 5 मिनिटावर असं. रिक्षा नव्हत्या तेव्हा. नाही, रिक्षा नव्हत्या, बसनी यायचा तो माझ्याकडे. 201 नंबरची समुद्रकिनारी बस स्टॉप होता. 221 खार दांडा कोळीवाड्यात राहिलेलो आहे. तर 221 नंबरची बस. 20 पैसे, 30 पैसे, 50 पैसे असं तिकीट होतं. ते दिलं की याच्या घरी. आणि मग संध्याकाळी मैफल जमायची आमच्याकडे. सगळे अतुल दाते म्हणजे अरुण दातेचा मुलगा, तो पण चेतनाचा होता, तो याचा मित्र होता. मग आम्ही सगळे जमायचो, हार्मोनियम काढायची, गायला बसायचं. हा काही कविता आणायचा. असं करत करत पहिली त्यांनी कविता, दिसन नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, अशी मला लिहून आणली. म्हणलं चाल लाव. ती माझी आयुष्यातली पहिली चाल, जी दात्यांना खूप आवडली. दात्यांनी ती रेकॉर्ड केली, अरुण दात्यांनी ती रेकॉर्ड केली, तर सगळीकडे त्यांनी प्रसिद्ध केली. म्हणजे सगळ्या कार्यक्रमात ते गायचे. मग त्याच्यानंतर मला वाटतं मी पार्ल्याला शिफ्ट झालो. त्यानंतर हे कंपोजिशन माझं वाढायला लागलं. म्हणजे मला कळलं की अरे अच्छा, आपण काहीतरी गाणं कंपोज करू शकतोय, लोकांना आवडतंय. ज्या अर्थी अरुण दात्यांनी ते गाणं आवडून 8 गाणी आमची त्यांनी 8 गाण्यांचा अल्बम रेकॉर्ड केला. म्हणजे सौमित्रनी लिहिलेली आणि मी कंपोज केलेली 8 गाण्यांचा एक अल्बम आला, ज्याचं नाव दिसन नकळत जाई होतं. म्हणजे कविता कृष्णमूर्ती आणि अरुण दाते यांनी तो अल्बम केला होता. पण तो विश्वा म्युझिक नावाची कंपनी होती. ती कंपनी थोडे दिवस झाले ते रिलीज झाला कॅसेट, त्याला सीडी नव्हत्याच. बरोबर. आणि तो कंपनीच बंद पडली. अरे बापरे. त्यामुळे तो लोकांपर्यंत मग नंतर माझ्या सांज गारवा मधनं त्यातली काही गाणी आली, गारवामध्ये मी त्यातली गाणी घेतली. असं करत ते झालं. पण गारवा हे असंच अचानक ना, मला गारवा एकमेव असं गाणं आहे की जी चाल मला आधी सुचली आणि मग त्यांनी त्यावर लिहिलंय. युजली तो आधी लिहितो आणि मग मी चाल लावतो. मला ते आवडतं की शब्दांना चाल लावायला आवडते. मला शब्दांचा अर्थ कळतो आणि त्या अर्थानुरूप मग मला बाबा सॅड असेल तर मग कोमल सूर वापरायचे का, हॅपी असेल तर कुठले सूर वापरायचे, असं ते. आणि गाणं आपोआप चाल सुचते. म्हणजे त्याला काही फार एफर्ट्स नाही करायला. फ्रँकली स्पीकिंग, जर काव्य चांगलं असलं ते सुचते. तर तो प्रोसेस माझा सुरू झाला होता की अच्छा, आता आपल्याला काव्य सौमित्रने आणून द्यायचं आणि आपण त्याला चाली लावायचं. आणि असंच मी एक दिवस बसलो, तो लिटरली पाऊस पडत होता आणि असं हार्मोनियमवर वाजवलं. आणि संध्याकाळी हे चालू असताना सौमित्र आला. अरे म्हटलं बघ रे, असं काहीतरी मला सुचलंय आता. तर त्यांनी पहिला शब्द घेतला, गारवा. अरे म्हटलं मस्त आहे. आणि मग पुढे त्यांनी वाऱ्यावर भिर 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 कंटे डाडा 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 डाडा, असं 3-3 2-2 अक्षरांचे 3 शब्द, असं ते तिथे रिक्वायरमेंट होती त्या. आणि मग ते त्याला सुचत गेलं, त्यांनी केलं. आणि मी त्यावेळेला ना पार्ला कॉलेजचं ग्रुप सॉन्ग बसवायचो. आणि ही साधारणपणे 94 सालातली गोष्ट आहे. म्हणजे कंपोज गाणं 94 साली झालंय, जरी 98 साली रिलीज झालं असलं तरी त्याचं कंपोजिशन 94 मध्ये झालंय. तर त्या मुलांना मी रिहर्सलला घरी बोलवायचो, कारण पार्ल्यात राहतो जवळ त्याला आता साठे कॉलेज म्हणतात, त्याला पूर्वी पार्ला कॉलेज म्हणायचे. तर मी हे गाणं, हा मुखडा गारवाचा आणि पहिला अंतरा असा झालेला होता. तर मी ते त्यांना गाणं ऐकवलं. म्हणलं हे यंग मुलं आहेत, त्यांना आता काय वाटतंय, त्यांना हे गाणं आवडतंय का. आणि त्या सगळ्यांना ते गाणं खूप भावलं. अरे सर मस्त गाणं आहे, सर मस्त गाणं आहे, करा ना, रेकॉर्ड करा ना. लिटरली हार्मोनियमवर मी त्यांना गाणं ऐकवायचो. आणि तेवढं सुरुवातीला शब्द त्यांनी लिहिलेले होते तेवढेच. आणि मग मला वाटलं की अरे आपण गाणं रेकॉर्ड करावं. आणि मग ते गाणं मी रेकॉर्ड केलं. आणि मग त्याबरोबरच हळूहळू मग मला कळलं की अरे ही पावसाची गाणी वाटतात सगळी. मग एक पावसाची गाणी सुरुवात केली. मग आम्ही दोघं बसायला लागलो आणि जेव्हा असं कळलं की नाही आता याचा अल्बम करूया, मग म्हटलं की आपण नुसती गाणी करण्यापेक्षा कविता पण एक आधी घेतली तर, एक पावसाची कविता, एक गाणं, म्हणजे एक विषय, एक कवी, एक संगीतकार, एक गायक, असा हा कॉन्सेप्ट होता. हा कधीच आला नव्हता. त्याचा एक म्हणजे हे यश ला मिळण्याचं हे कारण आहे की तोपर्यंत असे अल्बम येत नव्हते आणि नाविन्य होतं त्यात. ह्यात नाविन्य होतं. आणि ह्याच्यामुळे लोक म्हणतात की परत जो युथ आहे कॉलेजचा, बरोबर, तो परत मराठी गाण्यांच्याकडे वळला.
खरंच. तोपर्यंत 90s मध्ये तू बघितलं असतं सगळ्या हिंदी गाण्यांचं खूप ओव्हर पॉवर होते. आपल्या सगळ्यांना बरोबर. मराठी मुलं पण आपण कॉलेजमध्ये असताना सगळी हिंदी सिनेमातली गाणी ऐकायचो. आणि त्याचं कारण होतं त्यावेळेला हे सगळं ना नदीम श्रवण, आनंद मिलियन हे सगळी छान छान त्यांची पण मेलोडियस गाणी हो होती. हो हो. त्यावेळेला यायला लागली ती गाणी त्या हिंदीमध्ये त्याच्यात. आणि त्यामुळे ह्या अल्बममुळे परत एकदा एक मेलोडियस गाणी तरुण मुलांना आवडायला लागली आणि काहीतरी वेगळं. एकमेकांना गिफ्ट देणं, कॅसेट्स, अरे प्रचंड. हे त्यावेळेस फॅड सुरू झालं. आणि गारवाच्या कॅसेट्स एकमेकांना गिफ्ट दिल्यानंतर ते गिफ्ट ते लोक जपून ठेवायचे. म्हणजे अजूनही माझ्या घरी मला बघावं लागेल, माळ्यावरती खरंच कॅसेट सापडू शकते, असं होऊ शकतं. आणि गिफ्ट देऊन लोकांची लग्न झाली आहेत. म्हणजे आम्हाला प्रत्येक शोला, आम्ही गावोगावीचे शो करतो, हा, प्रत्येक शोला कोणतरी भेटतं, सर थँक्यू, तुम्हाला थँक्स म्हणायचं. का, काय झालं? नाही, मी माझ्या मैत्रिणीला ही कॅसेट गिफ्ट दिली आणि ती माझ्या प्रेमात पडली. माय गॉड. असं. आणि त्याच प्रेमात पडलेल्या गाण्यांची आता झलक सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतुकूस बदलून घेतो, पावसाळी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, कुठून गारवा येतो. म्हणजे हे असं आहे ना की ऐकल्यानंतर फ्लॅशबॅक येतो पूर्ण. 23 तारखेला एक शो आहे संपूर्ण मोठा, गारवा सेलिब्रेट होणार आहे, गारवाचे 25 वर्ष सेलिब्रेट होणार आहेत तिथे. आणि एक फार जिकिरीचा निर्णय आपण म्हणू शकतोय की फ्री तिकीट्स. तुम्हाला असं वाटत नाही की तिथे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज पडणार आहे? नाही, आम्ही त्याला बरं झालं तू आठवण केलीस. मी कारण आता खूपच त्याचं म्हणजे खूप लोकांना यायचंय आणि बरोबर. म्हणजे मे बी दीनानाथ थिएटर मला कमी पडेल की काय असं, पण खरंय. ते माझं होम पिच आहे आणि म्हणून मला वाटलं की दीनानाथ मध्ये करावं. पाचला आहे, मराठी सगळे लोक असतील खरंय. म्हणून तिथे करतोय मी. आणि विनामूल्य ठेवण्याचं कारणच हे होतं की लोकांनी यावं आणि एन्जॉय करावं. म्हणजे मला त्यातनं काही खूप मोठं इन्कम जनरेट करायचं आणि असं काही नव्हतं. एरवी आम्ही शो करत असतो, बाहेर इन्कम होत असतं, त्यामुळे हा उद्देश. आणि अर्थातच माझे स्पॉन्सर्स पण त्याला आहेतच. पण आता विनामूल्य ठेवणं तेवढंच कारण होतं की सगळ्यांनी यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. 25 वर्षाच्या आमच्या आनंदात त्यांनी सहभाग घ्यावा. आणि कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही 25 वर्ष एवढं गाणं टिकलंय. बरोबर. ते कारण गारवावर ह्या सगळ्या ऑडियन्सने एवढं प्रेम केलंय, इतके वर्ष प्रेम करतायत, 25 वर्ष. आज तू कॉलेजच्या मुलांमध्ये पण गारवा माहिती, हे आम्हाला खूप मला आश्चर्य वाटतं की आज खरंय. कॉलेजमधला तरुण मुलगा जो 15-20 वर्षाचा मुलगा आहे त्याला पण हे गाणं 25 माहिती. वर्षांनंतर आजच्या पिढीच्या पोराला सुद्धा गारवा आवडतो आणि तो गारवाबद्दल बोलतो, त्याच्या गाण्यावर पॅरडी करतो. आधी मला खूप राग यायचा. अच्छा. म्हणजे ती माझी कविता आहे ना, त्याच्यातली बघ माझी आठवण येते का? याच्यावर त्याच्यावर इतके खूप जण parody. पॅरडी खूप. करायच्या, इतके जण पॅरडी. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला खूप राग यायचा की चायला इतकं सिरियसली मी लिहिलंय आणि ह्याची मस्करी करतोय हा माणूस. पण नंतर हळूहळू आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. ओके. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की पॅरडी कशाची होते. जी गोष्ट फेमस असते, खरंय. जी लोकांच्या मनात उतरलेली असते, आणि पॅरडी करणाऱ्याला माहित असतं की मी सुरू केलं की ते कशाबद्दल आहे लोकांना कळणार. खरंय. ते इतकं पसरलेलं असतं, झिरपलेलं असतं लोकांपर्यंत, म्हणून पॅरडी होते. ज्याचं एक शब्द माहिती नाही, ज्याची एक ओळ माहिती नाही, त्याची पॅरडी कोण कशाला करणार आहे खरंय. मरायला. नाहीतर मुद्दा- माझ्या कवितेची पॅरडी होते याचा मला तर खूप आनंद आहे. आणि त्यांनी इतकी सुंदर पॅरडी केलेली आहे, खरंय. मी तुला तरी वाचून दाखवतो. नक्कीच नक्की. आत्ताच्या परिस्थितीवर आहे ती बघा, बरोबर. की निवडणूक जवळ येते आहे असं सतत वाटतं, निवडणूक जवळ येते आहे असं सतत वाटतं, मत कोणाला द्यायचं म्हणून काहूर मनात दाटतं, तरी कार्यकर्ते चालत राहतात,
नेता चालत नाही. वा. तरी हसलं तरी चालेल. हा. तरी कार्यकर्ते चालत राहतात, नेता चालत नाही. निवडून आल्यावर तो 5 वर्ष बोलत नाही. निवडून आल्यावर तो 5 वर्ष बोलत नाही. एक बंडखोर तितक्यात कुठून रिसॉर्टवर जातो. एक बंडखोर तितक्यात कुठून रिसॉर्टवर जातो. रातोरात विचार बदलून पहाटे शपथ घेतो. रातोरात विचार बदलून पहाटे शपथ घेतो. लोक सारे हतबल होऊन नुसतं 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 पाहतात. खरंय. लोक सारे हतबल होऊन नुसतं नुसतं पाहतात. बातम्यांसाठी सारे पत्रकार गाड्यांमागून पळत राहतात. प्रत्येक निवडणुकीनंतर तोच चालतो खेळ. सरकार बदललं जातं पण कधीच बदलत नाही वेळ. प्रत्येक निवडणुकीनंतर तोच चालतो खेळ. सरकार बदलत जातं पण कधीच बदलत नाही वेळ. चक्क डोळ्यांसमोर नेता खुर्ची हिसकावून घेतो. वा. चक्क डोळ्यात देखत नेता खुर्ची हिसकावून घेतो. निवडणुकीनंतर मतदाराला कोण किंमत देतो. खरंय. मतदाराला कोण किंमत देतो. तर म्हणजे मनावर काही गोष्ट ठरलेल्या असतात तर त्यांची पॅरडी होते. खरंय. तर अशा पॅरड्या मी याच्यातनं आवाहन पण करतोय, जर गारवाच्या कवितांवर कोणी खरंच सुंदर पॅरडी केली असेल तर त्यांनी आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा. फेसबुक किंवा इन्स्टावर व्हॉट्सअपवर आम्हाला टाकू शकता किंवा आम्हाला पाठवू शकता. फेसबुक पेजवर काहीतरी असेल आपला मेसेज नंबर करा आणि व्हॉट्सअपवर पाठवा. आम्ही खरंच खूप वेगळं असेल आणि उत्कृष्ट दर्जाचं पॅरडी असेल तर आम्ही आमच्या कार्यक्रमात सादर करू. त्या कार्यक्रमामध्ये काही आम्ही ह्या पॅरडीज पण सादर करणार आहोत आणि एक सेलिब्रेशन म्हणून हा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, हे आमचं खरं तर भाग्य आहे आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला दोघांना खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. 25 वर्ष कंप्लीट झालेले आहेत अजरामर अशा अल्बमचे आणि अजून इथून पुढे सुद्धा 50व्या सेलिब्रेशनला आपण भेटूयातच. पण 23 तारखेला कार्यक्रम होतोय. नक्की तुम्ही सुद्धा तिथे जाऊन हे एन्जॉय करू शकताय. तसे दोघंही फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती फारच ऍक्टिव्ह आहेत. सर जरा कमी ऍक्टिव्ह असतात. आता झालाय तो ऍक्टिव्ह. ही कॅन अफोर्ड. ओके. म्हणजे त्याचं काम करण्यासाठी लोक तो ठेवू शकतो. अच्छा. मी मलाच कामावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. सो तिथे तुम्हाला पुढच्या शोजच्या अपडेट बघायला मिळतीलच त्यांच्या. पण जाता एक मी सगळ्यांनाच विचारत असतो, तुम्हालाही मला विचारायला आवडेल की तुमच्यासाठी आयुष्य हे काय आहे? आयुष्य इट्स ऑल फ्युटाईल गेम. ओके. त्याला काही अर्थ नाही. अच्छा. आयुष्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. का असं वाटतं? काही नाही अर्थ. कारण अर्थ नाही काही. ओके. सो बरेच लोक सांगतात की माझं आयुष्य हे ऍक्टिंग आहे, माझं आयुष्य जे पोएट्री आहे. आयुष्य ही गोष्ट खूप वेगळी असते. आयुष्य म्हणजे पोएट्री, आयुष्य म्हणजे ऍक्टिंग, आयुष्य म्हणजे पेंटिंग, आयुष्य म्हणजे लेखन. असं जे म्हणणारे लोक खोटं बोलतात असं मला वाटतं. इट इज जस्ट फ्युटाईल. इट इज फ्युटाईल. इट इज ऍब्सर्ड. इट इज फ्युटाईल. कधी काय होईल सांगता येत नाही. आत्ताचा या क्षणी जे तुम्ही बोलता आहात ते आहे आयुष्य. खरंय. ग्रेट. सर तुमच्यासाठी? मला पण किशोरचं म्हणणं पडतं, पण माझ्याकरता आयुष्य आपण जसं म्हणतो ना की गाणं असू शकतं. गाणं हे कसं, गाणं सुचतं, बरोबर. काव्य सुचतं, काव्य येतं, मग आपण त्याला चाल लावतो आणि मग ते आपण लोकांपुढे सादर करतो, एक गायक सादर करतो. खरंय. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन हे आयुष्य असतं. आयुष्यात पण अशा अनेक गोष्टी आपल्याला लोक भेटत असतात, आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेत असतो आणि मग त्याला आपण रिॲक्ट होत असतो. ते आपलं संगीत लावणं असतं. बरोबर. आणि ते रिॲक्ट झाल्यानंतर आपण ते त्यांच्या पुढे सादर करत असतो. आयुष्य हे सादर करणं असतं, कुणाला तरी काहीतरी किंवा स्वतःला काहीतरी स्वतःपुरतं सादर करणं.
ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या स्टुडिओत आल्या आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. रेडिओ सिटीचे पण खूप खूप आभार की त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलं आणि मनसोक्त आपल्याला गप्पा मारता आल्या आणि आमचे जे काही आम्हाला थोडंफार येतं ते तुमच्या पुढे सादर करता आलं. थँक्यू. 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 मराठी कॅफे